मी प्रकाश काशीनाथ पाटील ॲज ए सायकल मित्र पाटील काका या नावाने मला सायकल चालवणे आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी मी झाडे लावण्याचं काम करतो. सपोर्ट हा विलास भाऊंना असणार आहे, विलास भाऊ मडगिरे यांना. विशेष सांगायचं म्हणजे हा जो स्पाईन रोड झाला, मी 2009 पासून ह्या परिसरात राहायला आलेलो आहे. तर त्यावेळेस इथं एकही झाड नव्हतं ह्या रोडला आणि त्यांनी स्वतःहून एक ॲज ए ते पर्यावरणाचे चांगले काम करणारी व्यक्ती असल्यामुळे त्यांना ह्या रोडवर झाडं लावण्यासाठी त्यांनी हे प्रोत्साहन दिलं नागरिकांनाही आणि आम्हालाही. या दुतर्फा ह्या रोडला जी झाडं आत्ता दिसत आहेत आपल्याला, ही सर्व त्यांचीच देणगी आहे. त्यांनी स्वतःहून ही झाडं लावलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा जो प्रत्येक वर्षी वाढदिवस असतो त्यावेळेस ते प्रामुख्याने झाडं लावण्याचीच कामं करत असतात. त्यावेळेस आम्हीसुद्धा तिथं हजर असतो. त्यामुळे आम्हाला ह्या परिसरातली जी हिरवळ आहे नक्कीच त्यांच्या प्रेरणेने आपल्याला पाहायला मिळते. हा परिसर जो आहे ॲक्च्युली हा फार गर्दीचा परिसर झालेला आहे पिंपरी चिंचवड शहर. आणि याला खरोखर आपल्याला जर ग्रीन सिटी बनवायचं असेल तर मडगिरी साहेबांसारखा असे एक व्यक्तिमत्व या परिसरात आम्हाला हवं आहे. आणि त्यांनी पुढच्या काळातसुद्धा ज्या ठिकाणी मोकळ्या जागा असतील, पालिकेच्या असतील, फुटपाथ असेल, फुटपाथच्या बाजूच्या ज्या ठिकाणी झाडं नसतील अशा ठिकाणी वृक्षारोपण ते नक्कीच करतील, आम्हाला त्याची खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. आता 3 दिवसात जे इलेक्शन आहे सर, तर त्याच्यामध्ये आमचे विलास मडगिरे सर म्हणजे ते आम्हाला एक भावाप्रमाणेच सपोर्ट करतात. आणि आमच्या एरियामध्ये जर म्हटलं तर त्यांचं काम म्हणजे खूप छान आहेत. रात्री असो दिवसा असो कधीही त्यांना फोन केलात की ते रात्री आम्हाला सपोर्ट करतात. लाईट असो पाणी असो त्याच्याबद्दल पुरेपूर आम्हाला ते सपोर्ट करतात. आणि त्यांचं काम आत्तापर्यंत तर खूपच छान आहे. आणि नगरसेवक म्हणून आत्ता आम्हाला तेच हवेत आणि इथून पुढेही तेच हवेत. प्रभाग क्रमांक 8मध्ये आता जी इलेक्शन आपली निवडणूक होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आपल्या प्रभागाचा झालेला जो विकास आहे गेली 15 वर्ष सर आपले काम करतायत, त्याच्यावरून नक्कीच आपले लाडके नगरसेवक प्रभागाचे खंबीर नेतृत्व विलास भाऊ मडगिरी सरच निवडून येतील. मी एवढ्या ठामपणे सांगते, म्हणजे त्यांनी केलेली जनतेची मदत, खंबीरपणे त्यांची उभी असलेली सगळ्यांची साथ, वेळोवेळी त्यांचा असलेला आधार, भलेही निम्मे रात्रीला कॉल येऊ दे, सर कधीच असे हे करत नाही की उद्या बघू करू. सकाळपर्यंत ते काम नक्कीच झालेलं असतं आणि ते सगळ्यात आधी अगोदर तिथे जाऊन पोचलेले असतात. महिला बचत गट असू देत किंवा बाकीचा आपल्या पाण्याचा प्रश्न असू दे, कुठल्या रस्त्यांचा प्रश्न असू दे, कुठली म्हणजे म्हातारी लोक आहेत, तरुण वर्ग आहे, कुठला हॉस्पिटलचा प्रश्न असू दे, सर नक्कीच तिथे ठामपणे उभे असतात. आणि माझा स्वतःचा एक अनुभव सांगते की मी जेव्हा प्रथम लग्न झाल्यानंतर जेव्हा इंदिरानगरमध्ये राहत होते 10 वर्ष, मी स्वतः एक साधी गृहिणी होते. पण सरांनी जी बाजारपेठ महिलांना वेळोवेळी स्टॉल जरी जी उपलब्ध करून दिली, आज मी आनंदाने सांगते की त्यांच्यामुळे मी एक लघु उद्योजक आहे आणि महिन्याला मी 50,000 रुपये महिना कमवते. त्यांनी जी संधी दिली आम्हाला ती मी कुठल्या सर्वत्र फिरते, पण अशी संधी एकही रुपयाचं न फायदा, स्वतःचा फायदा न ठेवता मोफत स्टॉल दिले जातात. अशा हजारो महिला आहेत की त्यांना स्टॉल मिळतात, स्वतःचं काहीतरी करण्याची त्यांना ताकद मिळते की सर खंबीरपणे उभे असतात. तुम्हाला जे लागेल मी आहे, पण कुठलाही 1 रुपयाचं त्याच्यात त्यांचा कधीही फायदा नसतो किंवा स्वार्थ नसतो. हे मी एक 15 वर्ष झालं बघत आलेली सरांची मदत, जनतेची तळमळ, जे सरांबद्दलचं लोकांमध्ये मी 4 लोकात फिरते, सरांबद्दल विचारते, इतके आपुलकीने आणि इतके प्रेमाने लोक बोलतात ना, मला खरंच भरून येतं त्याच्यामुळे. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम तुमचं नाव काय आहे? माझं नाव रेश्मा जाधव, जयगणेश साम्राज्य, इंद्रायणनगर भोसरी येथून. आता आपल्या 3 दिवसामध्ये निवडणुकीचा काळ आहे. तुम्हाला काय वाटते, कसं काय वातावरण आहे आणि कोण निवडून येतील? माझ्या अंदाजाने तर मडगिरे सरच निवडून येतील. कारण त्यांचं काम बघता अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं काम आहे. आणि हे फक्त आजकालचंच नाही आहे किंवा नवीन काम करतायत असं नाही, खूप वर्षापासूनचं त्यांचं काम आहे. त्यांच्याशी ओळख ही माझी खूप वर्षाची आहे. अगदी माझे फॅमिली मेंबर असल्यासारखे ते आहेत. आणि प्रत्येक गोष्टीत नवीन, कोणी जुना असो, नवीन असो किंवा अनोळखी असो किंवा ओळखीचा असो, सर असं नाहीत की हा बाबा हा माझ्या ओळखीचा आहे म्हणून मी ह्याला मदत करणार किंवा हा माझ्या पॅनलचा आहे म्हणून मी ह्याला मदत करणार. सरांनी असं कधीच केलेलं नाही. कोणीही असो, कोणीही कोणत्याही वयोगटातला असो, सरांनी प्रत्येकाला मदत केली. अगदी दिवाळीचे तुमचे स्टॉल असोत किंवा किल्ले लावण्याची स्पर्धा असो, किल्ले जे करतात त्याची स्पर्धा असो, सर अतिशय उत्कृष्टपणे अगदी लहान मुलांच्यात लहान मूल बनून सर त्यांच्यासोबत असतात.
त्याच्यामुळे छान वाटतं आणि सरच येतील आणि यावेत हे अपेक्षा आहे. आत्ता आपल्या 3 दिवसामध्ये निवडणुका आहेत. तुम्हाला कोण वाटतंय जिंकेल आत्ता? आत्ता विलास भाऊ मडेगिरीच. कारण त्यांनी जे प्रभागामध्ये कामं केली आहेत ती अतिशय उत्तम केलेली आहेत आणि एक असं नाही, बरीचशी कामं त्यांनी केली आहेत की ज्याच्यासाठी तेच यावेत असं आम्हाला वाटतंय. त्यांच्यासारखा दुसरा नगरसेवक कोणीच नाही. आता मडगिरी साहेब जिंकणार आणि पूर्ण पॅनेल वाटते जिंकणार. तुम्हाला विलास भाऊंनी कामं केलेली आहेत आपल्या या प्रभागामध्ये. तर कुठलं असं काम आहे की ते तुम्हाला म्हणजे एक ठराविक तुमच्या मनामध्ये लक्षात आहे किंवा काय तुम्हाला एक वाटते त्यांच्याबद्दल? त्यांचे आपले महिलांसाठी ते स्टॉल करतात, ते आपल्या महिलांना खूप हेल्प करतात आणि कुठे महिलांना सपोर्ट पाहिजे ते पण सर एकदम पुढे येऊन आपल्याला सपोर्ट करतात आणि सोसायटीमध्ये पण काही प्रॉब्लेम झाले तर मॅडम सरकडे आम्ही येतो तर लगेच आपल्याला ते समाधान करून देतो सर. नमस्कार. नमस्ते. तुमचं नाव काय आहे? मानसी जोशी. राहायला कुठे आहे तू? इंद्रायणी नगर सेक्टर 8 चैतन्य पार्क. ओके. आता येत्या 3 दिवसामध्ये निवडणुकीचा काळ आहे. तुम्हाला कोण वाटते कोण निवडून येईल? विलास मडेगिरे साहेब निवडून येतील असं वाटतंय आमच्या इथे, कारण त्यांचं काम पण चांगलं आहे. छोटी छोटी कामंसुद्धा सांगितल्यानंतर लगेच होतात आणि त्यांचं स्वतःहून जातीने लक्ष असतं सगळीकडे. तुम्हाला आता आपण मूलभूत सुविधा आहेत ज्या रोड, पाणी, लाईट हे तुम्हाला त्यांच्याकडून काय करून घेतलंय का तुम्ही? तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे त्यांनी केलेत का कामं ती? हो, आमचं ड्रेनेजचं काम मध्ये प्रॉब्लेम होता तो त्यांनी करून दिलाय. पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे आणि मागं एक थोडी ओपन स्पेस होती त्याच्यात पेविंग ब्लॉक वगैरे टाकून देऊन गार्डन वगैरे व्यवस्थित करून दिलेलं आहे. विलास भाऊंसोबत आपलं पॅनल बीजेपीचं पॅनल आहे तुम्हाला माहिती आहे. तर सर्व निवडून येतील का? हो, नक्की येतील, कारण तशी सर्वांची कामं पण आहेत चांगली. मला तरी म्हणजे खात्री आहे की आपले विलासभाऊ मडिगिरीच निवडून येतील, कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि आम्ही बघितलं आहे ते स्वतः प्रत्येक म्हणजे आम्ही तक्रार दिली की ते स्वतः येऊन प्रत्यक्ष काम करून घेणं आणि पूर्ण शेवटपर्यंत थांबणं हे आम्ही प्रत्यक्ष त्यांचं बघितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आशा आहे की विलासभाऊ मडिगिरीच जिंकून येतील असं.